फेब्रुवारी 2012 मध्ये महाराष्ट्रातल्या 10 मोठ्या महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी सज्ज झाल्या आहेत। या निवडणुकीत जी यंत्र आपल्याला वापरायची आहेत मतदानासाठी, त्या यंत्रांच्या प्रशिक्षणासाठी ही यंत्र तुम्हाला सुपूर्द करताना मला खूप समाधान वाटते। या यंत्रामध्ये आपण खूप नवीन सोयी करून घेतल्या आहेत। मतदानाची वेळ कळते, प्रभागाचा क्रमांक कळतो, मतदान केंद्र कुठलं आहे त्याचा क्रमांक कळतो, शिवाय अंधांसाठी ब्रेल लिपी सुद्धा आहे। तर मला असं वाटतं की आपला जो कर्मचारी वृंद आहे त्यांना तर हे मशीन नक्कीच आवडेल, पण मतदारांना सुद्धा हे मशीन वापरताना आणखीन आनंद मिळेल आणि त्यांना आणखीन सोपं झाल्यासारखा अनुभव मिळेल। प्रशिक्षण घेणाऱ्या सर्वांना माझ्या शुभेच्छा। तुम्ही या मशीनचा आनंद घ्या आणि तोच आनंद मतदारांनाही मिळू द्या। प्रशिक्षण उत्तम प्रकारे पार पाडा। आगामी सगळ्या निवडणुकांसाठी आपण हीच यंत्र वापरणार। येत्या महानगरपालिकांच्या निवडणुकांकरिता बहुसदस्यीय पद्धतीमध्ये राज्य निवडणूक आयोगाने नव्याने तयार करण्यात आलेल्या अद्ययावत इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन कशा प्रकारे वापरावी याबद्दलचे संपूर्ण प्रशिक्षण आता आपण घेऊया। या प्रशिक्षणाकरता आपले राज्य निवडणूक आयोगातर्फे स्वागत आहे। तर आपण सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन म्हणजेच मतदान यंत्र जे आहे याचे वेगवेगळे भाग कोणते आहेत हे समजून घेऊया। त्याला आपण कंट्रोल युनिट असं म्हणतो आणि त्याला आपण बॅलेट युनिट असं म्हणतो। सर्वप्रथम आपण कंट्रोल युनिटचे वेगवेगळे जे 5 भाग आहेत त्या भागांची माहिती घेऊया। कंट्रोल युनिटच्या सर्वात वरच्या भागाला आपण डिस्प्ले सेक्शन असे म्हणतो। या डिस्प्ले सेक्शनवर या ठिकाणी एक हिरव्या रंगाचा लाईट असून जेव्हा मतदान यंत्र सुरू असतं त्यावेळी हा लाईट लागलेला असतो। या लाईट खाली ऑन असे स्पष्टपणे लिहिलेले आहे। तसेच या बाजूला एक लाल रंगाचा लाईट असून हा लाईट मशीन जेव्हा कुठलं तरी काम करत असतं त्यावेळी हा पेटलेला असतो। याच्या खाली बिझी असे लिहिलेले आहे। तसेच मधल्या बाजूमध्ये एक दर्शक पट्टी असून ज्याला आपण डिस्प्ले सेक्शन म्हणतो। मशीन ज्यावेळी आपण वापरतो त्यावेळी या डिस्प्ले सेक्शनवर मशीन विविध प्रकारचे मेसेजेस किंवा संकेत आपल्याला दर्शवते। या भागाच्या खाली जो दुसरा भाग जो आहे जो झाकणबंद आहे तो उघडल्याच्या नंतर आपल्याला याच्या आतमध्ये बॅटरी ठेवण्याकरताची जागा तसेच या मशीन करता आवश्यक असलेली डीएमएम लावण्याची जागा दिसून येईल। तर या भागांचं पूर्णपणे माहिती आपण घेऊया। हे झाकण जे आहे या झाकणाला या ठिकाणी लॅच लावलेला असून तुमचं बोट या ठिकाणी ठेवून हा दरवाजा थोडा बाहेरच्या बाजूने खेचल्यास हे झाकण जे आहे ते उघडेल। या झाकणाच्या आतमध्ये या ठिकाणी बॅटरी लावण्याकरता जागा आहे। या मशीन करता अशा प्रकारची एक बॅटरी असून या बॅटरीच्या मागच्या बाजूला या सॉकेटमध्ये ही बॅटरी लावण्याकरिता 2 छोटे छिद्र दिलेले आहेत। ही बॅटरी या प्रकारे धरून यामध्ये अशी बसवल्यास ही बॅटरी या ठिकाणी बसते। या बॅटरीच्या बाजूला एक छोटा कप्पा असून या कप्प्यामध्ये डीएमएम लावलेली असून डीएमएम म्हणजे डिटॅचेबल मेमरी मॉड्यूल आणि त्याखाली कॅन्सेट नावाचे बटन आहे। या बटनाचा उपयोग आपल्याला ज्यावेळी मतदान यंत्र निवडणुकीकरता तयार करावायचे असते त्याकरिता ह्या कॅन्सेट बटनाचा वापर करून आपण मशीन जे आहे ते निवडणुकीकरता तयार करतो। या भागाच्या खालच्या बाजूला हा जो तिसरा भाग आहे या ठिकाणी एक काळ्या रंगाची कॅप लावलेली आहे। या काळ्या कॅपच्या खाली एक उघडल्यानंतर क्लोज नावाचे बटन दिसून येईल। याचा उपयोग कसा करायचा ह्या प्रत्यक्ष पूर्ण प्रशिक्षणाच्या दरम्यान आपल्याला कळेलच। हे झाकण आपण आता उघडूया। हे झाकण उघडल्याच्या नंतर याच्या आतमध्ये आता हे क्लोज बटन जे आहे ते स्पष्टपणे दिसते आहे। या क्लोज बटनाच्या बाजूला आणखीन एक झाकण असून या झाकणाला 2 पिवळ्या रंगाची बटन दिसत आहेत। वरचं बटन जे आहे त्यावर रिझल्ट 1 असे लिहिलेलं असून खालचं बटन आहे त्याच्यावर रिझल्ट 2 असे लिहिलेलं आहे। हे झाकण या प्रकारे उघडता येतं। हे उघडल्याच्या नंतर यामध्ये एक तिसरं बटन दिसून येईल ज्याच्यावर क्लिअर असे लिहिलेलं आहे। मतदान यंत्र तयार करण्यापूर्वी आपल्याला नेहमी मतदान यंत्र जे आहे ते CRC करून क्लिअर करावायचे असते।
तर ही प्रोसिजर जी आहे, ही जी पद्धत जी आहे, ही आपण प्रत्यक्ष ज्यावेळी मशीन CRC करू त्यावेळी ही पद्धत माहिती करून घेऊया. आता हे मशीन जे आहे आपण सेट करण्याकरता घेणार आहोत, हे ऑलरेडी क्लिअर केलेलं आहे. या भागाच्या खालच्या बाजूला, हा बॅलट सेक्शन असून यावर 2 बटन आहेत, एक टोटल बटन आणि दुसरे जे आहे ते बॅलट बटन. टोटल बटन प्रत्येक वेळी ज्यावेळी आपल्याला या मतदान यंत्रावर किती मतदारांनी आपली मते नोंदवली आहेत हे बघायचं असतं, तेव्हा टोटल बटन दाबून आपल्याला ही माहिती घेता येते. आणि बॅलेट दाबून प्रत्येक मतदार येतो तेव्हा त्याला मतपत्रिका इलेक्ट्रॉनिक फॉर्मॅटमध्ये देण्याकरता हे बॅलेट बटन जे आहे हे आपला केंद्रावरील पोलिंग ऑफिसर दाबून प्रत्येक वेळी ही मतपत्रिका मतदाराला देत असतो. या मशीनच्या मागच्या बाजूला वरच्या ठिकाणी एक पांढऱ्या रंगाचं झाकण असून हे झाकण असं हे करून उघडतं. याच्या आतल्या बाजूला या ठिकाणी एक BU कनेक्टर आहे, मध्ये ऑन ऑफ स्विच आहे. या 2 सुविधांचा आपल्याला उपयोग करायचा आहे. ऑन ऑफ बटनचा सरळ अर्थ असा आहे की ज्यावेळी आपण मशीन ऑन करायची असते तेव्हा हे बटन ऑन करता येते आणि ज्यावेळी त्याचा उपयोग करायचा नाही त्यावेळी या बटनाच्या द्वारे आपण ही मशीन जी आहे ती बंद करतो. त्यानंतर आता आपण बॅलेट युनिट जे आहे, बॅलेट युनिटच्या विविध भागांबद्दल माहिती करून घेऊया. बॅलेट युनिट जे आहे, या बॅलेट युनिटला आणि कंट्रोल युनिटला जोडण्याकरता एक केबल दिलेली असून या केबलला एक सॉकेट आहे. या सॉकेटवर टॉप अशी अक्षरे लिहिलेली आहेत. ज्यावेळी मशीन आपल्याला वापरायची असते त्यावेळी सेटिंग करताना आणि प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी ही मशीन जी आहे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट एकमेकांना जोडणं आवश्यक असते. कंट्रोल युनिटच्या मागच्या बाजूला आताच सांगितल्याप्रमाणे हा BU कनेक्टर ज्या ठिकाणी लिहिलेला आहे त्या ठिकाणी हे कनेक्टर जोडावायचे असते. या कनेक्टरची टॉप ही बाजू अशी घेऊन या प्रकारे हा कनेक्टर आपल्याला जोडता येतो. बॅलेट युनिटच्या दर्शनी भागामध्ये एक ॲक्रिलिक शीट लावली असून याखाली आपण मतपत्रिका लावणार आहोत. त्यानंतर या ठिकाणी 1 ते 16 अशी बटन असून सध्या ही बटन जी आहेत ती पांढऱ्या रंगाची दिसत आहेत. पांढऱ्या रंगाची बटन आहेत म्हणजे ही बटन जी आहेत ती मास्क केलेली आहेत. जी बटन आपल्याला प्रत्यक्ष निवडणुकीच्या वेळी वापरायची असतात ती आपण अनमास्क करतो. अनमास्क करण्याची पद्धत जी आहे ती आपण प्रत्यक्ष मशीन सेट करताना समजून घेऊया. या मशीनच्या दोन्ही बाजूला, बॅलेट युनिटच्या दोन्ही बाजूला इथे लॅचेस दिलेले असून ही लॅचेस अशा प्रकारे आपल्याकडे ओढून खेचून उघडल्यास हे झाकण जे आहे हे झाकण उघडतं. या झाकणाच्या आतमध्ये या ठिकाणी ही ॲक्रिलिक शीट उघडण्याकरता 2 लॅचेस दिलेले आहेत. हे लॅचेस दाबून ही ॲक्रिलिक शीट उघडता येते. या ॲक्रिलिक शीट उघडल्यानंतर या ठिकाणी आपण मतपत्रिका लावणार आहोत. या ठिकाणी या मशीनला एक स्लाइड स्विच दिलेला असून हा स्लाइड स्विच बॅलेट युनिटचा क्रमांक दर्शवते. या ठिकाणी 1 ते 4 असे नंबर दिले आहेत. एका कंट्रोल युनिटच्या सोबत 4 बॅलेट युनिट लावता येतात. ही 4 बॅलेट युनिट लावायची असताना 1 नंबरच्या बॅलेट युनिटचं स्लाइड स्विच 1 नंबरवर राहील, 2 नंबरच्या बॅलेट युनिटचा स्लाइड स्विच 2 नंबरवर राहील, 3 नंबरचा 3 वर आणि 4 नंबरचा 4 वर. बॅलेट युनिट एकमेकांना जोडण्याकरता या यंत्राच्या मागच्या बाजूला एक सॉकेट दिलेली असून या सॉकेटमध्ये 1 नंबरच्या बॅलेट युनिटला 2 नंबरचं बॅलेट युनिट कनेक्टरच्या साहाय्याने जोडता येऊ शकते. अशा प्रकारे मतदान यंत्राचे कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट यातले सर्व भाग जे आहे याची माहिती आपण घेतलेली आहे. प्रत्यक्ष मतदानाच्या वेळी या बॅलेट युनिट या ठिकाणी जो रेडी म्हणून लिहिलेला आहे असा एक लॅम्प आहे. ज्यावेळी का म्हणजे प्रत्यक्ष मतदाराला मतदान देण्याकरता बॅलेट युनिटवर कंट्रोल युनिटवरील बॅलेट हे बटन दाबलं जातं त्यावेळी हा रेडी हा लॅम्प लागतो. मतदार जेव्हा आपलं मत नोंदवतो या समोरचं उमेदवाराच्या समोरचं बटन दाबून त्यावेळी या ठिकाणी जो बाण दाखवलेला आहे हा बाण पेटतो आणि दिसतो. त्याच वेळी बाहेरच्या बाजूला आपल्या अधिकाऱ्याला बीप साऊंड येतो
आणि या मशीनवरचा बिझी लॅम्प जो आहे कंट्रोल युनिटवरचा तो बंद होतो. तर ही मशीन आता आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी कशा प्रकारे सेट करायची हे बघूया. याकरता आपण एक उदाहरण घेऊया. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये प्रभाग क्रमांक 12 मध्ये मतदान केंद्र क्रमांक 5 वर जे मशीन पाठवायची आहे ती मशीन कशा प्रकारे सेट करावी हे आपण उदाहरण घेऊन प्रत्यक्ष मशीन सेट करूया. पूर्वीच सांगितल्याप्रमाणे ही मशीन जी आहे ही क्लिअर मशीन आहे. त्याच्यामुळे आपण आता प्रथम मशीन सुरू केल्यानंतर कंट्रोल युनिटच्या डिस्प्ले सेक्शनवर आपल्याला कोणते कोणते मेसेजेस किंवा संदेश दिसतात ते बघूया आणि त्यानंतर प्रत्यक्ष मतपत्रिका लावून ही मशीन जी आहे ही सेट करूया. आता आपण बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये मतदान यंत्र कशा प्रकारे तयार करायचं म्हणजेच निवडणूक निर्णय अधिकाऱ्याच्या स्तरावर हे मशीन कशा प्रकारे सेट करायचं याचं एक उदाहरण घेऊया. तर आपण एक असं उदाहरण घेऊया की ज्यामध्ये प्रभाग क्रमांक 12च्या मतदान केंद्र क्रमांक 5 करता हे मशीन जे आहे हे तयार करायचे आहे. प्रभाग क्रमांक 12 मध्ये अ जागेवर 3 उमेदवार आहेत आणि ब जागेवर 4 उमेदवार आहेत. तर अशा उदाहरणाकरता आपण हे मशीन आता तयार करूया. त्याकरता आपण कंट्रोल युनिट आणि बॅलेट युनिट एकमेकांना जोडलेलं आहे. त्यानंतर कंट्रोल युनिटमध्ये या ठिकाणी बॅटरी लावलेली आहे. त्यानंतर कंट्रोल युनिटच्या कॅन्सेट सेक्शनमध्ये बॅटरी आहे. त्यानंतर आपण मागच्या बाजूने ऑन ऑफ स्विच जे आहे ते ऑन करू. ऑन केल्यानंतर मशीनवर डिस्प्ले सेक्शनमध्ये प्राथमिक संदेश दिसायला सुरुवात होतील. त्यानुसार या संदेशांचा अर्थ आहे तारीख आणि वेळ, सिरियल नंबर मशीनचा आणि या डीएमएमचा क्रमांक, त्यानंतर प्रभाग क्रमांक आणि बूथ क्रमांक, त्यानंतर नंबर ऑफ बॅलट्स. ही मशीन जी आहे यापूर्वी एकाच मत करता तयार केलेली असल्यामुळे इथे नंबर ऑफ बॅलट 1 दिसले. त्यानंतर बॅलट 1 वर 3 सदस्य असून त्यामधून 1 निवडून द्यावयाचा आहे. अशा प्रकारे डिस्प्ले दिसणार आहे आणि त्यानंतर बॅटरी मीडियम लो असा एक संदेश दिसेल. हा संदेश पूर्ण झाल्याच्या नंतर संदेश दिसणं बंद झाल्याच्या नंतर आपण काय करूया, प्रथम बॅलेट युनिट जे आहे या बॅलेट युनिटला मतपत्रिका लावूया. अ जागेकरता 3 उमेदवार आणि ब जागेकरता 4 उमेदवार. अशा प्रकारे मतपत्रिका जी आहे ती आपल्याला या ठिकाणी लावायची आहे. अशा प्रकारे मतपत्रिका लावताना एक महत्वाची काळजी जी घ्यायची आहे, मतपत्रिकेमध्ये जी ही काळ्या रंगाची रेष आहे ती रेष आणि मतदान यंत्रावरील 2 बटनांच्या मध्ये मारलेली एक रेग आहे, ही रेग सरळ असली पाहिजे, त्याची अलाइनमेंट व्यवस्थित असावी. त्यानंतर आपण बॅलेट युनिट मधील 1 नंबरच्या अ जागेकरता 3 उमेदवार ठेवायचे असल्यामुळे 3 बटन जी आहेत ती अनमास्क करूया. त्यानंतर 1 बटन जे आहे जे मास्क ठेवायचं आहे 2 मतपत्रिकांच्या मधला जो मजकूर आहे त्याकरता आणि 2 मतपत्रिका वेगवेगळ्या आहेत हे दर्शवण्याकरता. त्यानंतर दुसऱ्या मतपत्रिकेवर 4 उमेदवार असल्यामुळे आपण 4 बटन जी आहेत ती अनमास्क केलेली आहे. बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीमध्ये आपल्याला एन बटन वापरावयाचे असल्यामुळे एन बटन सुद्धा आपण उघडे करून ठेवूया. तसेच
मशीन जी आहे ज्यावेळी सेट करायची असते त्यावेळी सुद्धा आपल्याला एंड बटनाचा वापर करावयाचा असतो. त्यानंतर या ठिकाणी एकच बॅलट युनिट वापरावयाचे असल्यामुळे याचा स्लाइड स्विच जो आहे तो 1 नंबरवर ठेवलेला आहे. अशा प्रकारची तयारी केल्याच्या नंतर आपण कंट्रोल युनिटचं कॅन्सेट बटन जे आहे ते काही सेकंद दाबून धरूया आणि त्यानंतर सोडल्यानंतर हा जो आहे कॅन्सेट जे आहे कॅन्डिडेट सेट जे आहे बटन दाबल्याच्या नंतर अशा प्रकारचा मेसेज दिसू लागेल. हा मेसेज सांगतोय एंटर्ड वॉर्ड नंबर. आपण आपल्या उदाहरणामध्ये प्रभाग क्रमांक 12 करता ही मशीन सेट करावायची असल्यामुळे बॅलेट युनिटवरचं 12 नंबरचं बटन दाबून आपल्याला हे द्यावं लागणार आहे. तर 12 नंबर कसा एंटर करायचा तर 1 नंबरचं बटन दाबल्यानंतर 1 आणि 2 नंबरचं बटन दाबल्यानंतर 2. अशा प्रकारे या मशीनवर आता बॅलेट वॉर्ड नंबर जो आहे तो 12 क्रमांकाचा दिसतोय. आता ह्यानंतर आपण एंड बटन दाबून हे जे आहे याची एंट्री मशीन मध्ये पक्की करूया. त्यानंतर एंटर बूथ नंबर. आपण बूथ नंबर 5 घेणार असल्यामुळे 1 2 3 4 आणि 5 नंबरचं बटन दाबून ही माहिती आपण यंत्राला देऊया. अशा प्रकारे बूथ नंबर जो आहे तो 5 दिसतोय. हा 5 आपल्याला निश्चित करायचा आहे त्याच्यामुळे एंड बटन दाबावे. एंड बटन दाबल्यानंतर मशीन दाखवते नंबर ऑफ बॅलट्स. तर या ठिकाणी 2 बॅलट आहेत 1 आणि 2. त्याच्यामुळे बॅलेट युनिटवरील 2 नंबरचं बटन दाबून आपण या प्रश्नाचं उत्तर देऊया. त्यानंतर बॅलेट 1 वर फर्स्ट कॅन्डिडेट कोणत्या ठिकाणी आहे तर बॅलेट नंबर 1 वर फर्स्ट कॅन्डिडेट या ठिकाणी असल्यामुळे हे बटन दाबूया. त्यानंतर बॅलेट 1 वर लास्ट कॅन्डिडेट कोणत्या ठिकाणी आहे तर या ठिकाणी 3 नंबरच्या बटनवर लास्ट कॅन्डिडेट असल्यामुळे 3 नंबरचं बटन दाबूया. त्यानंतर बॅलेट 1 वर कॅन्डिडेट जे आहेत ते 3 आहे. या 3 कॅन्डिडेट पैकी किती निवडून द्यावयाचे आहे सीट्स याकरता 1 नंबरचं बटन दाबून आपण त्याचं उत्तर देऊया. आता बॅलेट 2 जे आहे ते या ठिकाणी सुरू झालेलं आहे आपल्या उदाहरणामध्ये 4 नंबरच्या बटनवर. त्याच्यामुळे बॅलेट 2 त्याचा फर्स्ट कॅन्डिडेट जो आहे तो या 4 नंबरच्या बटनवर असल्यामुळे 4 नंबरचं बटन दाबूया. त्यानंतर बॅलेट 2 वर लास्ट कॅन्डिडेट जो आहे तो या बटनावर असल्यामुळे हे बटन दाबून त्याचं उत्तर देऊया. अशा प्रकारे बॅलेट 2 वर कॅन्डिडेट किती आहेत 4 1 2 3 4 आणि सीट्स किती आहेत तर या 4 पैकी आपल्याला 1 निवडून द्यायचं असल्यामुळे या 4 पैकी पहिलं बटन. अशा प्रकारे मशीनने मागितलेली माहिती दिल्याच्या नंतर मशीन काय करेल आपण मशीन जी आहे ती योग्य प्रकारे सेट केलेली आहे की नाही याचा डिस्प्ले दाखवेल. हा डिस्प्ले जो आहे हा आपल्याला एकदा चेक करावायचा आहे. तर त्याकरता आपण मशीन एकदा बंद करूया आणि ज्या वॉर्ड क्रमांक आणि जितक्या सदस्यांकरता व जेवढे सदस्य निवडून द्यावयाचे आहे तेवढ्या सदस्यांकरता ही मशीन सेट झालेली आहे की नाही हे एकदा चेक करूया. स्टेट इलेक्शन कमिशन त्यानंतर डेट आणि टाइम त्यानंतर सिरियल नंबर या मशीनचा आणि या मशीनच्या डीएमएमचा क्रमांक त्यानंतर वॉर्ड नंबर 12 बूथ नंबर 5 त्यानंतर नंबर ऑफ बॅलट्स 1 आणि 2 त्यानंतर मशीन जी आहे बॅलेट 1 वर बॅलेट 1 असे दाखवेल. बॅलेट 1 वर कॅन्डिडेट 3 आहेत 1 2 3 आणि त्यापैकी 1 निवडून द्यावायचा आहे. बॅलेट नंबर 2 वर कॅन्डिडेट 4 असून 1 2 3 4 1 सीट निवडून द्यावायची आहे. अशा प्रकारे ही मशीन जी आहे ही सेट झाली आहे. शेवटी बॅटरी संबंधीचा संदेश येईल आणि त्यानंतर हा डिस्प्ले जो आहे हा दिसणं बंद होईल. आता ही मशीन जी आहे ही प्रभाग क्रमांक 12च्या
बूथ क्रमांक 5 करता सेट झालेली आहे. अशा प्रकारे मशीन सेट केल्याच्या नंतर आपण कंट्रोल युनिटचं मागचं बटन जे आहे ते बंद करूया. हे बंद केल्याच्या नंतर आता आपण बॅलेट युनिट जे आहे बॅलेट युनिट सील करूया. त्याकरिता बॅलेट युनिटला या ठिकाणी दिलेली जी मतपत्रिका लावलेली आहे ही मतपत्रिका इथेच राहावी आणि याच्यामध्ये कोणालाही बदल करता येऊ नये याकरता आतल्या बाजूने या 2 ठिकाणी धागा लावून आपण धाग्याचं एक सील लावणार आहे. या ॲक्रिलिक शीट पक्की बसावी याकरता जे सीलिंग करण्याकरता जी जागा दिलेली आहे त्यातून धागा घालून मध्यभागी ज्या ठिकाणी मागच्या बाजूला इथे जागा दिली आहे या ठिकाणी एक पक्की गाठ मारावायची आहे. आता अशी गाठ मारल्याच्या नंतर ही ॲक्रिलिक शीट जी आहे ही ॲक्रिलिक शीट हा धागा तुटल्याशिवाय उघडणार नाही. त्यानंतर 1 इंचाच्या अंतरावर एक दुसरी गाठ मारावायची असून त्यानंतर पांढऱ्या रंगाचा ऍड्रेस टॅग लावायचा आहे. या पांढऱ्या रंगाच्या ऍड्रेस टॅगवर सर्व माहिती भरावायची आहे. महानगरपालिकेचं नाव, सार्वत्रिक निवडणूक अथवा पोटनिवडणूक आणि मतदान यंत्र ज्यावेळी आपण तयार करतो त्यावेळी उमेदवारांचे जे प्रतिनिधी उपस्थित असतील ज्यांना स्वाक्षरी करायची असेल त्यांना या टॅगच्या मागच्या बाजूला आपण स्वाक्षरी करू देतो. अशा प्रकारे हा टॅग पूर्ण तयार झाल्याच्या नंतर हा टॅग दोऱ्यामध्ये घालावायचा आहे. त्यानंतर हा टॅग मोकळा राहील थोडा असे करून एक आणखीन गाठ मारायची आहे.